बिजली बनाते हैं प्रदूषण फैलाते हैं, हम बिजली बनाते हैं प्रदूषण फैलाते हैं, अपना देश का भविष्य संकट में लाते हैं। नमस्कार, मी ओम श्राम फुंडे, गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोंढा, वर्ग 11 सेक्शन सायन्सचा विद्यार्थी। आमच्या मॉडेलचं नाव आहे कन्सन्ट्रेटेड सोलर प्लांट। आपल्या भारत देशामध्ये लार्ज अमाऊंटमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते आणि ती इलेक्ट्रिसिटी ऑइलच्या थ्रू, त्याचप्रमाणे कॉइलच्या थ्रू आणि नॅचरल गॅसचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते। त्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड या प्रकारचे हार्मफुल गॅस तयार होतात आणि त्या हार्मफुल गॅसमुळे माणसाच्या शरीरावर प्रभाव होतो आणि पर्यावरणावर सुद्धा प्रभाव होतो। आणि या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणजे वाइंड एनर्जी आणि त्यानंतर आहे कन्सन्ट्रेटेड सोलर प्लांट। या कन्सन्ट्रेटेड सोलर प्लांटमध्ये जे मिरर आहेत त्याला हेलिओस्टेट नावाचा डिव्हाइस लावला जातो, जो सनच्या रेसला ट्रॅक करतो आणि ती सनची रेस रिसिव्हरकडे रिफ्लेक्ट करतात या प्रकारे। आणि जेव्हा सर्व सनची रेस कन्सन्ट्रेटेड होऊन या रिसिव्हरकडे पडतात आणि जेव्हा या रिसिव्हरचा टेम्परेचर 500 ते 1000 डिग्री सेल्सिअस होतो, तेव्हा मेल्टेड सॉल्ट हा रिसिव्हरमध्ये नेला जातो आणि मग तोच मेल्टेड सॉल्टचा टेम्परेचर 500 ते 1000 डिग्री सेल्सिअस झाल्यावर तोच मेल्ट पाईपच्या थ्रू थर्मल टँकमध्ये स्टोअर केला जातो। आणि या थर्मल टँकची कॅपॅसिटी एनर्जी स्टोअर करायची 92% इतकी आहे। आणि जेव्हा आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे तेव्हा आपण 18 ते 16 तास याच्यामध्ये मेल्टेड सॉल्ट स्टोअर करू शकतो। आणि आपल्याला जेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे तेव्हा मेल्टेड सॉल्ट आपण थर्मल टँकच्या थ्रू फ्लो करून स्ट्रीम जनरेटरमध्ये न्यायचा आणि त्याच वेळेला नॉर्मल पाणीसुद्धा न्यायचं आणि मग तो मेल्टेड सॉल्ट आपल्या हीटच्या थ्रू तो नॉर्मल वॉटर आहे त्याला स्टीममध्ये कन्वर्ट करणार आणि मग ती स्टीम आपण टर्बाईनला दिली की टर्बाईन रोटेट होणार आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार। म्हणजे यामुळे कुठल्याही प्रकारचा पर्यावरणात प्रदूषण होत नाही। मिररचा यूज केल्यामुळे त्याच प्रकारे मेल्टेड सॉल्टचा रियूज केला जातो तब्बल 1 हप्ता, त्यामुळे खर्चसुद्धा कमी येतो। आणि या प्रकारचा जो प्रोजेक्ट आहे तो अमेरिका आणि चायनामध्ये इन्स्टॉल केला आहे आणि याची इन्स्टॉल कॅपॅसिटी 8.1 गीगावॉट्स म्हणजे 8100 मेगावॉट्स या प्रकारची आहे। म्हणजे इलेक्ट्रिसिटी होईल लेकिन तकनीक नाही, या प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे। कारण पर्यावरणात प्रदूषण होतो आणि आपण आपली गरज भागवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, त्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपण कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद। म्हणजे जास्त मागं हां, म्हणजे हे जे मिरर्स आहेत, मिरर्सवर रे पडतील, इथे फोकस होतील आणि ते फोकस झाले की ते टेम्परेचर होईल, जनरेट होईल। त्या टेम्परेचरनी सोल्युशन कोणतं ओढलं? सॉल्ट, मेल्टेड सॉल्ट। मेल्टेड सॉल्टचं प्रेशर वाढेल आणि त्याच्यामुळे ते थर्मल टँकमध्ये स्टोअर होईल आणि थर्मल टँकमध्ये ते स्टोअर केलं की त्याला समोर आपण याला वापरू शकतो। जेव्हा आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे तेव्हा तिथून फ्लो करू शकतो। हां, म्हणजे वाफेचं प्रेशर घेण्याकरता त्याला वापरू शकतो। तर जसं मी जे अगोदर सांगितलं की म्हणजे वरून जर हा फोकस करता येईल का, म्हणजे समजा आपल्याला मिररचा यूज करायचा नाही आहे, कमी खर्चात करायचं आहे, तर आपण वरनं डायरेक्ट एक मोठा लेन्स लावू शकतो। लेन्स लावायचा, जेव्हा सर्व सनच्या रेस कन्सन्ट्रेटेड होऊन डायरेक्ट याच्यावर पडणार, त्यामुळे हेलिओस्टेट गॅजेट डिव्हाइसचा खर्च सुद्धा वाचेल आणि मिररचा खर्च सुद्धा वाचेल। त्याच्यामुळे ते कॉन्सन्ट्रेटेड जसं आपण लहानपणी कागद जाळत होतो त्याच्यामुळे तर तो मोठ्या प्रमाणात करायचा आणि त्याला फोकस करायचं आणि फोकस झाले की त्याच्यापासून पुन्हा जास्त एनर्जी तयार होऊ शकते। ते छान कन्सेप्ट आहे आणि हा वर्किंग झाला पाहिजे असं वाटते।